प्रणाम राजमाता। आयुष्मान भव। हे वीर श्रीरमणी श्रीराम, विभीषणाचा नमस्कार स्वीकारावा। हे माझे परम सौभाग्य आहे की मी आज या शुभ आणि अतिशय मंगल क्षणी येथे उपस्थित आहे। ज्या महापुरुषाने स्वयं मला राजा बनविले ते स्वतः राजे बनवल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यायोग्य देखील माझी पात्रता नाहीये, परंतु आपला निरोप घेण्या अगोदर मी आपणास काही मागू इच्छितो। अवश्य। आपण माझे असे मित्र आहात ज्यांनी आपल्या प्राणांची देखील चिंता न करता माझी भक्ती केली आहे। आपण माझ्या इतर भावांप्रमाणेच आहात। जे हवे आहे ते कुठलाही संकोच न बाळगता मागा। मला फक्त आपले आशीर्वाद हवे आहे प्रभू। मी आपणास काही देण्यायोग्य नाही, तरी पण मी आपणास एक छोटी भेट देऊ इच्छितो ज्याने माझ्या मनास हर्ष होईल। आपल्या तेजस्वी रूपासमोर अशा असंख्य मायेचे तेज फिके आहेत, तरी आपण या लहान भेटीचा स्वीकार करावा। मित्र विभीषण, आभूषण हे तर स्त्रियांसाठी योग्य आहे। जर देवी सीतेची हरकत नसेल तर आपण ही माळ त्यांना भेट म्हणून द्यावी। सीते, जर आपणास ही भेट स्वतः जवळ ठेवणे योग्य वाटत नसेल तर आपण ती कोणास भेट देऊ शकता। असे असेल तर देवी सीते, आपण कृपा करून ही भेट स्वीकारावी। प्रभू, ही भेट आपणासाठी आणलेली आहे, त्यामुळे ही भेट मी अशा व्यक्तीस देऊ इच्छिते ज्यांनी सर्वात जास्त आपली सेवा आणि भक्ती केलेली आहे। पुत्र हनुमान, तुम्ही रामचंद्रांचे खरे भक्त आहात। तुम्ही सदैव प्रभू रामांची निस्वार्थ सेवा केलेली आहे, म्हणून या माळेस प्राप्त करण्याचे तुम्हीच योग्य अधिकारी आहात। बजरंगबली, आपण हे काय करत आहात? स्वयं देवी सीतेने आपणास प्रेमाने दिलेली माळ आपण तोडून टाकलीत। आपण असे का केले? मी बघत होतो ही माळ खरंच मौल्यवान आहे की नाही। मी या माळेचे सगळे मोती बघितले, पण यात कुठेही माझे आराध्य प्रभू राम अथवा देवी सीता दिसल्या नाहीत। त्यामुळे माझ्यासाठी ही माळ मुळीच मौल्यवान नसून दगडा समान आहे। आपल्याला असे म्हणायचे आहे का संपूर्ण सृष्टीत सगळ्या वस्तू दगडा समान आहेत, ज्यात प्रभू श्री राम नाही? अगदी बरोबर। का आपणास काही शंका आहे का? जर असे असेल तर आपण ज्या अभिमानाने आणि गर्वाने हे शरीर धारण केले आहेत त्यात देखील प्रभू श्रीराम बसतात, आणि तसे नसेल तर आपण हे शरीर का धारण केलेले आहेत? अगदी बरोबर बोललात महाराज विभीषण। माझ्या शरीराच्या अगदी कणाकणात प्रभू राम आणि देवी सीता वास करत आहेत। जर आपणास काही शंका असेल तर मी आपणास या क्षणी दाखवू शकतो। जय श्रीराम। हनुमान, तुमची भक्ती प्राप्त करून मी धन्य झालो आहे।
तुमच्यासारखा भक्त या संपूर्ण सृष्टीत ना या अगोदर जन्माला आला ना या नंतरही जन्माला येईल.